नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहे. 16 विद्या 64 कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पांचा माघ महिन्यातील जयंती उत्सव यंदा मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारीपासून सुरू होतो आहे, म्हणजेच माघी गणेश जयंती. या दिवशी मंगळवार असल्याने या जयंतीचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. चला तर मग 2024मध्ये आलेल्या माघी गणेश जयंतीचे महत्त्व व पूजाविधी जाणून घेऊयात. त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी श्री गणेशाची पूजा आराधना केली जाते. असे म्हणतात की जो व्यक्ती या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. माघ महिन्याची शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 5:44 सुरू होणार आहे. याचबरोबर मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 2:41 असणार आहे. उदय तिथीनुसार 13 फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल. माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणेश पूजनाचा मुहूर्त 13 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11:40 ते दुपारी 1:58 असेल. अग्निपुराणात या दिवसाबद्दल एक उल्लेख आढळतो. तो असा की जो कोणी या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. शिवाय गणेश जयंतीचे व्रत आणि पूजा केल्याने संकटाचा नाश होतो. यासोबतच या दिवशी व्रत आणि उपवास केल्याने व्यक्तीचे मानसिक विकार दूर होऊन सर्व समस्या दूर होतात. मराठी महिन्यातील माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते. म्हणून या जयंतीला माघी गणेश जयंती असे म्हणतात. गणेश जयंतीच्या दिवशी हळद किंवा शेंदूर याने श्री गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्याची प्रथा आहे. या जयंतीला तिलकुंद चतुर्थी, विनायक चतुर्थी, व्रत चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी गणपती बाप्पाला तिळापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखविला जातो. काही घरांमध्ये भाद्रपद महिन्याप्रमाणेच माघी गणेश उत्सवामध्ये गणपतीची मूर्ती घरी आणली जाते. त्याची मनोभावे सेवा केली जाते. घरी आलेल्या गणपती बाप्पांचे त्याच दिवशी विसर्जन केले जातं. याचबरोबर भाद्रपद महिन्याप्रमाणेच माघी गणेश उत्सव सार्वजनिक प्रमाणात सुद्धा साजरा केला जातो. असे म्हणतात की गणपतीचे एकंदरीत 3 अवतार आहेत. या तिन्ही अवताराचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस. दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस. आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थी श्री गणेश जयंतीचा दिवस. आधी सांगितल्याप्रमाणे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी हा श्री गणेश जयंती म्हणूनही साजरा केला जातो. हा उत्सव माघी गणेश उत्सव म्हणून साजरा केला जातो. शिवाय भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. तर माघी गणेश उत्सवात तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. माघी गणेश जयंती तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते. भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव जेवढ्या मोठ्या सार्वजनिक आणि घरगुती स्वरूपात साजरा केला जातो, अगदी त्या तुलनेने माघी गणेश उत्सव कमी प्रमाणात साजरा केला जातो. मात्र हा उत्सवसुद्धा अनेक जण मोठ्या थाटात पार पाडतात. काही जण घरीच गणपतीची मूर्ती आणून पूजा करतात. शिवाय काही ठिकाणी सार्वजनिक स्वरूपात सुद्धा श्री गणपतीची स्थापना केली जाते व हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आधी सांगितल्याप्रमाणे मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी गणेश जयंती साजरी केली जाईल. शिवाय याच दिवशी विनायक चतुर्थीचे व्रत सुद्धा पाळले जाईल. श्री गणपतींनी राक्षसांना मारण्यासाठी 3 वेळा अवतार घेतला होता असे म्हटले जाते. पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा, ज्याला पुष्टीपती विनायक जयंती असे म्हणतात.
या दिवशी पिठाचा गणपती करून त्याचं पूजन केलं जातं। दुसरी वेळ भाद्रपद शुक्ल चतुर्थी, ती गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते। या दिवशी मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते। ही पूजा म्हणजे एक प्रकारे पृथ्वीची पूजा असते असे म्हटले जाते। शिवाय भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असतात, त्याप्रती कृतज्ञता म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते। तिसरी वेळ म्हणजे माघ शुक्ल गणेश जयंती। या दिवशी धोंडीराज व्रत करण्यास सांगितले आहे। त्याविषयीची स्कंद पुराणात एक कथा आहे। त्या दिवशी श्री गणेशांनी नरांतक राक्षसाला ठार मारले, त्यासाठी त्यांना कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला। म्हणून ही माघी गणेश जयंती, माघी गणेश उत्सव म्हणून साजरी केली जाते। या दिवशी उपवास करून धोंडीराज गणेशाला तीळ आणि साखरेचे मोदक करून अर्पण करायचे असतात। एक वेळ उपाशी राहून या दिवशी जागरण करायचे असते असं सुद्धा सांगण्यात येते। आता तुम्हालाही माघी गणेश जयंतीला श्री गणेशाची पूजा करायची असेल तर ती पूजा कशी करायची? तर मातीची मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठासुद्धा केली जाऊ शकते। नंतर त्या मूर्तीची षोडशोपचार पूजा करून त्या मूर्तीला नैवेद्य दाखवून आरती करावी, अथर्व शीर्ष पठण करावे। अथर्व याचा अर्थ स्थिर राहणे। मनाची एकाग्रता साधण्यासाठी अथर्व शीर्षाचे पठण फलदायी ठरते। या दिवशी पूजेचा विशेष मुहूर्त नसला तरी सूर्योदयापासून दुपारी 4 वाजेपर्यंत केव्हाही पूजा करावी। या दिवशी पूजेचा विशेष मुहूर्त 13 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11:40 ते दुपारी 1:58 असणार आहे। शिवाय या दिवशी पूजेच्या विशेष मुहूर्तावर पूजा केली नाही तरी सूर्योदयापासून दुपारी 4 वाजेपर्यंत केव्हाही पूजा करावी। त्यामध्ये मध्यान्हाच्या वेळी अर्थात दुपारी 12 वाजताची वेळ उत्तम मानली गेली आहे। याचबरोबर माघी गणेश जयंतीचा उत्सव 1 किंवा त्याहून अधिक दिवस साजरा करावा, हा निर्णय प्रत्येकाने स्वतः घ्यायला हवा, कारण स्वतःच्या सोयी आणि मर्जीनुसार हे ठरवता येऊ शकतं। याचबरोबर माघी गणपतीला 21 दुर्वा वाहाव्यात, कारण मातृदेवता 21 आहेत आणि गणपती हा मातृप्रिय आहे, त्यामुळे श्री गणेशाला 21 दुर्वा वाहाव्यात। त्याचबरोबर श्री गणपती 14 विद्या 64 कलांचा अधिपती असल्याने त्याच्या उपासनेने मनाची एकाग्रता साधता येते आणि हाती घेतलेले सर्व कार्यसुद्धा सिद्धीस जाण्यास मदत होते। या उत्सवादरम्यान श्री गणेश मूर्तीची पूजा करावी याचा उल्लेख शास्त्रात नाही, मात्र प्रत्येकाने स्वतःला शक्य असेल तसं ठरवून ही पूजा करावी। पूजा चिंताग्रस्त होऊन करू नये, काही चूक होईल याची भीती बाळगू नये। श्रद्धेने, आनंदाने आणि समाधानाने ही पूजा करावी। श्रद्धापूर्ण विश्वास, मनाची एकाग्रता साधून काम होतं आणि ही मूर्ती पूजा त्याला मदत ठरू शकते, असेच बऱ्याच जणांचे अनुभव आहेत। तर माघी गणेश जयंतीचं महत्त्व आणि पूजा याबद्दल ही सविस्तर माहिती तुम्हाला आवडली असेल याची खात्री आहे। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या सर्व व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल।